कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू. तर आपल्या एका पुन्हा नवीन एका ब्लॉग मी तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल माझा मुंबईचा लालबाग राजाचा. मध्येच मला नंतर निघताना क्लोज करावं लागलं, म्हणजे मी ब्लॉगचा नीट केला नव्हता कारण कॅमेरा उतरून गेला होता, चार्जिंग संपून गेली कॅमेराची. म्हटलं जाऊ ठीक आहे, आता ब्लॉग झाला आहे बऱ्याचपैकी. तुम्ही पुढचा ब्लॉग मला काही शूट करता आला नाही. आणि मुंबईचं घर दाखवायचं तुम्हाला, आम्हाला नेमके मला जायचं होतं आम्हाला आमच्या मुंबईच्या घरी. तुम्हाला ते पण मला ब्लॉग मी दाखवायचं होतं की आमचं मुंबईचं घर जे की नावर गावात आहे, पण ती पण राहून गेलं कारण टाईमच पुरला नाही, टाईमच मॅनेजमेंट झाला नाही. कारण लालबाग दर्शनात तिथं वेळून गेला, नंतर तिकडे फिरायला वेळून गेला. म्हटलं जाऊ दे चला, कधी नंतर गेलो पुढं परत कधी गेलो तर तेव्हा दाखवू. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी घरूनच करतो आहे. आणि पिल्लूचा पिल्लू आज 6 महिन्याचा पूर्ण झाला आहे, तर आज आम्ही पिल्लूचं करतो फोटोशूटाचं घरी. आणि मित्रांनो, मला आजकाल तर क्लायमेटचं काही कळतच नाही. म्हणजे सकाळी ऊन होतं आणि अचानक एकदम धुकं होतं, एकदम हिवाळ्यासारखं, एकदम थंडीसारखं. आणि अचानक परत पाऊस. आता पूर्ण एकदम वातावरण शांत झालेलं आहे, असं दमट वातावरण झालेलं आहे. म्हणजे क्लायमेटचं काही कळत नाही, मध्येच ऊन, मध्येच पाऊस, मध्येच थंडी. आता संध्याकाळी जातं ना तर डायरेक्ट धुकं राहिलं आहे पूर्ण बाहेर. हो झाली आमची झोपी झाली. हां झोपी झाली. कोण आलं रे, कोण आलं? मोठे पप्पा आले. अच्छा बाहेर यायचं. हां बाहेर यायचं. हां झाली झोपी झाली बाबूची. हां हॅलो. काय केलं की तू बाई असं? इकडे अय हो बाबू, काय चाललंय? तू सोबत बळजबरी करताय. हां हो असं काय करतोय बाबू? टमाटा खातो? टमाटा खातो बाबू? हो असं उचलला त्याची तिने नीट काढ व्यवस्थित. अरे बाबू, आमचे बाबू आज 6 महिन्याचे झाला. आमची बबडी 6 महिन्याची झाली आज. आता आमची बबडी मस्तपैकी दाल भात खाईल, वरण भात खाईल. हा फोटो काढून झाले. एक नंबर. हा हो रे, काय रे मम्मीची मेहनत मोडून टाकतोय तू. मित्रांनो, आमचं टमाटा आहे ना, म्हणून टमाट्याचं साग 6 बनवलं आहे. आणि ते पिल्लू खायला लागेल ना, म्हणून असं डाळी बिळीचं डेकोरेशन बनवलं आहे गीतूबाईने. हां हां टोमॅटो घे, छोटे टोमॅटो तुला. आमच्या टमाटरला टमाटर घे. हे टमाटर आजी काय म्हणते, आजी आपला फोटो काढते ना, तेव्हा आजी फोटो काढते आपला. खायचं तुला? गेला तोंडात. का आमचा व्लॉग चालू आहे. ते मित्रांनो, आता पिल्लूची फोटोशूट झाली आहे, आमच्याशी चालू. आम्ही 6 महिन्याचे फोटो झाले बाबू, आमचे फोटो काढून घेतले आहे ना बाबू. आता बाबू आमचं खाईल. हो काय तुला ब्लॉग बनवायचा? हां तुला कॅमेरा पाहिजे? हो तुला कॅमेरा पाहिजे. कुठं चालली? या इथंच असं इथंच जागेच ना बबूल फिरायचं बाहेर. हां बाबा बाबा म्हण बाबा. बाबा म्हण बाबा म्हण बाबा. बाबा ते काय त्याला दिसतंय ना आता. बाबा इकडे बघ समोर. म्हण बाबा. हे बघ तुझं बाबा. हां बू तुझं शहाणा झाला फिरायला. बुर तुझं फिरायला पाहिजे त्याला. हां तर मित्रांनो, झालं फोटोशूट. एवढं काही नाही, फक्त थोडं चालू तर फोटोशूट केलं. कारण आता अन्नप्राशन ना, पुढच्या आठवड्यात अन्नप्राशनचा कार्यक्रम बाबूचा. मग म्हटलं एवढं काय आता फक्त सामान पूर्ण झालं आहे, तर फक्त फोटो काढून घेऊ आठवण म्हणून. तेव्हा तुम्हाला 5 मिनिटापूर्वी म्हटलं फक्त मी. आता लगेच पाऊस पूर्ण भरून आला, थोडासा भुरभुर चालू आहे आणि पूर्ण थंडीसारखं दिसतं वातावरण झालं लगेच. एकदम तब्येत बिघडायची काम आहे एकदम हे असं क्लायमेट. म्हणजे पिपल जेव्हा आम्ही बाहेर घेऊन जातो ना, मी गेट जवळ उभी राहते बरं का, गाडीकडे बघतो, लगेच भुर चालू करतो ना रे. नुसतं बूर जायचं, येड लागलंय त्याला. काढा का
टाटा कर टाटा टाटा कर. ब्लॉगमध्ये हायच बोलली नाही ना. हाय. बाय. हाय हाय आपलं बाग मित्रांनो आम्ही सगळे आज घरी आहे. आज आमचं असं लेझी डे चालू आहे ना. एकदम वातावरण बघून असं एकदम आम्ही सगळे लेझी झालो आहे. ए उठ विभूच्या गादीवरून. विभूच्या गादी झोपला तू. ते नको रे विभूच्या गादी. उठ रे. झोपून उठ. हा ठेवा त्याच्यावर. टाका त्याच्या कुशीत. झोपा मोठा पप्पा जाऊ झोपा. झोप मोठ्या पप्पा सोबत. आला मित्रांनो पाऊस. पावसाने इतकं वैताग आलं नाही का बस. ओ काय त्याला नाही आवडलं नाही आवडलं मोठ्या पप्पा जवळ नाही आवडलं त्याला. आवडतं पण आवडलं नाही आवडत त्याला असं आवडलं नाही चालत त्याला मोकळा बाहेर. काय फिरून झालं आता आता अजिबात फिरवणार नाही. नुसतं त्याला फिरायला सवय लागली त्याला घेऊन. मग मी तुम्हाला सांगत राहतो त्याला तुम्ही थोडंसं आहे ना तुम्हीच सवय लावली. करू अजिबात फिरायला लागणार नाही आता. फिरून झालंय ऑलरेडी फिरून झालंय. जेवू नये खाण्याचं जेवू नये. कोण आला तो झाला वाटतं दादा. एकदम शहाणा झालाय तो आता. रडवायला बाहेर जायला. हा भाऊ पाऊस चालू बाहेर. हा मित्रांनो आजच्या ब्लॉग मी पण आमचं भांडण झालंय. मी तू आज पण माझ्याशी बोलत नाहीये. जाऊ दे. सॉरी 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 सॉरी. कुठे नवरा नवरा कुठे तुझा. तेव्हा ते दोघं भांडत तेव्हा मम्मी पप्पा भांडत तेव्हा कसं ते भांडत तेव्हा दोघं ते दोघंचे दोघं भांडत तेव्हा तेव्हा भांडत हो ते पाहून बाहेर जायला आहे ना हे झालाय पाऊस आहे फिरायला. ना पाऊस पाऊस आहे त्यांना. बोल ना आता. कैसे पैसे सांग. आउच ये बघ. पाऊस चालू आहे बाहेर नको फिरू. मध्ये ये. मध्ये ये, मध्ये ये. पाऊस चालू आहे बाहेर नको. मध्ये ये. हा प्लीज. काय म्हणत तुम्हाला कसं दिसतोय मी कसं दिसतोय. हा ओके नाही बोलत. बोल ना प्लीज प्लीज. सॉरी म्हटलं मी तुला. माझा फोटो काढ आणि मगच तुझे फोटो काढू का किती काढू सोबत. पहिले सोबत किती फोटो काढू. असं नको बरोबर का मग मी 1 तास फोटो काढायला सांगितलं. कसं दिसतो मला सांग पहिले. आधी फोटो पहिले मी कसं दिसतोय. ते बाजीराव बाजीराव पेशवा बाजीराव मस्तानी मधला बाजीराव. शेंडी पण आहे ना मला. पिल्लू कसं दिसतंय. प्रिटी लिटिल बेबी प्रिटी लिटिल बेबी. ला ला प्रिटी लिटिल बेबी ला ला. आता बघू हा आता बघू. त्याला इकडे तिकडे बघू दे मी त्याला. रभाव प्रिटी लिटिल बेबी ला ला प्रिटी लिटिल बेबी ला ला. खुशी झाली त्याला. आवडतं गाणं पिल्लूचं आमच्या. करू तू Little, little. तर हो. तू पिल्लूसाठी ते गाणं म्हणते नेहमी आली का तर रडायला लागलं का लगेच कराओके लावून देते आणि लगेच पूर्ण गाणं म्हणते. मला खूप पाऊस चालू आहे घरात. काय त्यासाठी का आम्ही हा काय गाणं आहे कुरायला तू. हा कुठं सापडतो लय असे गाणे. काय गाणे ऐकतोय बोलू भाऊ. चुकून दखनी भागात आले आहे तिकडंच राहते कसमध्ये पटकन. त्याला समजत असेल काय तुला का तुला बोलता बी येत असेल. बोल ना. येतो बाई नाच. काय कपडे घातले वगैरे काय काय म्हणते. टोपीच राहू देत नाही. नाही रे ही बुडी. त्याला टोपीच आवडत नाही. हा असं बघतो बघतो.
तिला म्हटलं माझ्याकडे ते विभूला, तिने विभूल माझ्याकडे दिलं, हे सगळं सामान वगैरे माझ्याकडे देऊन टाकलं. स्वतः विभूला घेतलं. काय चालू काय सगळं काय तयारी करते त्याची गाडीत मी. त्याला आवडत नाही ना पण. मला आवडू नाही आवडत, त्याला सगळं समजतं का चांगलं वाईट. कुठे चाललो आपण एवढं सकाळी? तर मित्रांनो आता वाजले सकाळचे 7:20 आणि आम्ही चाललोय पिलूला घेऊन दवाखान्यात कारण की त्याचं आज लस आहे. म्हणून आम्ही सकाळीच नंबर लावतो कारण सकाळी गर्दी नसतं हॉस्पिटलमध्ये ना. कस्टमर म्हणजे कुणीच नसतं, काहीच नाही, मॅडम आलेलं असतं, डायरेक्ट जायचं. पुढे पुढे काम चालू आहे. पेशंट काम चालू आहे, पुढे काम चालू आहे. एवढं सकाळी पिलू मी ब्लॉग शूट करतोय, बोलू दे मला. Good morning. आम्ही एवढे सकाळी चाललोय कारण की तिथे नंबर नसता. आम्ही नेहमी सकाळी जातो पिलू घेऊन 7-7:30 वाजताच, कारण की मॅडम आलेला असता. संध्याकाळी गेलं तर खूप नंबर असतात, वेटिंग आज पण असते. जमत पण नाही आम्हाला, असं पण नाही काही, पण मग हा, जमतच संध्याकाळी. नाही नंतर. संध्याकाळी पण जमत नाही माझ्या जॉबमुळं. पण सकाळी गेलं की मॅडम आलेलं असतं, डायरेक्ट जायचं, चेक वगैरे करायचं आणि पिलूची आज लस आहे, मला लस द्यायची म्हणून म्हटलं सकाळी पहिले पटकन जाऊन येऊ, ते काम करून येऊ. कारण काल मी ब्लॉगची सुरुवात केली घरी, पण मग नंतर मला लगेच जॉबवर जावं लागलं. असं असतं, सुट्टी दिवशी पळावं लागतं. मग त्यांनी कालची सुट्टी कॅन्सल करून आज सुट्टी दिली मला. मग आज ठीक आहे म्हटलं, आज सुट्टी तर आज सुट्टी, आज कामं करून घेऊ सर्व, आहे की नाही. Yes, buddy. तर मित्रांनो आलो सकाळी घरी, पिल्लूचा डोस वगैरे देऊन झाला आणि त्या आवरलं, आंघोळ वगैरे करून झालं. आता आम्ही निघालोय बुडी ओझरला. मोजरला चाललोय. थोडंसं बँकेत काम आहे गीतूच्या अकाउंटून पैसे काढायचे आहे. हे नको दाखव पावर बस कसं वाटतं. अजिबात नाही, काम सांगायचं आहे ब्लॉग मध्ये. उजाला चालू आहे कारण बँकेत थोडं काम आहे गीतूच्या अकाउंट खूप पैसा आहे ना, तो काढायचा आम्हाला आज. काय झालं? मी पडून गेली. एकदा आपला म्हणून हा ना, पडून गेली होती मी. त्याला कपडे घालत होते, डायपर काढला, असंच क्लीन करत होते आणि तो ब्रेक मारला, असं कुठे लक्ष पडून. तर मित्रांनो आलोय, गीतू गेली बँकेमध्ये आणि पिल्लू झोपलाय पाठीमागे इथे. पिल्लूला जोडी बसलोय मी गाडीमध्ये, गीतू येते लगेच. मग आता पैसे काढले, कुठं जायचं? आपण कुठे फिरायला थोडे काढले पैसे, जाऊ कुठेतरी फिरून येऊ ना. कुठे जायचं? डीमार्टला पण नाही, डीमार्टला न्यायला नाही म्हणताय. आणि अरे काय डीमार्ट मग डीमार्ट मी एकटीच जाते का पूर्ण दुनियामध्ये डीमार्टला? कोणी जात नाही का? तर मित्रांनो असा होता हा ब्लॉग, म्हणजे जुना ब्लॉग होता माझ्याकडं. विवो 6 महिन्याच पूर्ण झाला तेव्हा हा ब्लॉग शूट करून ठेवला होता. ती फुटेज खूप दिवसापासून माझ्याकडे होती, पण मी एडिट का नव्हतं केला मला आठवत नाही रिझन तेव्हाचं, की हा ब्लॉग का राहून गेला होता एडिटिंगचा आणि पोस्ट करण्याचा. पण मग त्या दिवशी मी बघितलं अरे फुटेज आम्ही आज ब्लॉग एडिट केला. म्हटलं चला चांगला ब्लॉग होता, एडिट होऊन गेला. कुठल्या तरी कारणामुळे नव्हता केला मी हा ब्लॉग, मला आठवत नाही. पण आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला माहिती मी जी बोलतो नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये जुना ब्लॉग होता असं की वाटून घेऊ नका की असं म्हणजे होता माझ्याकडे पडलेला एडिटिंग केलेला म्हणून मी पोस्ट केला. म्हटलं ठीक आहे तर कशाला मग मेहनत वाया घालवायची, देऊ पोस्ट करून म्हणून मी पोस्ट करून दिला. तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक करा. व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मी गाईज बाय.